मनाचा राजा माणूस म्हणून रामभाऊ टेकाळे साहेबांची ओळख आहे। साहेब आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे, कारण की या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत। या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण पाहतोय रामभाऊ टेकाळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील त्यांच्या सोबत आहे, त्यांचं देखील स्वागत। या सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना। सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती, सामना 4 षटकांचा असेल। स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत विक्रांत परब आणि मिळते एक धावे चेंडूवरती। धावसंख्या आहे 1। पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं नक्कीच स्वर्गीय मुकुंद सीताराम म्हात्रे 11 गावदेवी कोपर हा संघ विजयी झाला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये तेजस 11 वाडा बॉईज हा संघ विजयी झाला होता आणि हे दोन संघ आमने सामने आहेत। या दुसऱ्या फेरीमध्ये बॅक टू द बॉलर फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सिद्धेश आणि येतोय हा डॉट बॉल। यावेळी ड्राईव्ह केले, खराब क्षेत्ररक्षण, जणू काही या फटकेचे चटके लागलेत सीमारेषेच्या बाहेर, चौकार। मंदार होते आणि मंदार यांचे सुपुत्र सुरेंद्र 12th मॅन आहेत त्यांचे, आणि ते थोडेसे नाराज आहेत की कारण की पप्पाने हा चेंडू सोडलाय। त्यांचे वडील आहेत, एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये। क्या बात है, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय रामभाऊ टेकाळे साहेबांचे मोठे बंधू आदरणीय राहुल वसंत टेकाळे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे। साहेबांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना आपण करूया। साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती त्यांचा वाढदिवस देखील आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती अतिशय थाटामाटामध्ये साजरा करूया, कारण की यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे। बघा टाईम सुरू आहे प्रशांत, जर एक चेंडू राहिला तरी देखील एक खेळाडू तुम्हाला बाहेर घ्यावा लागेल। 16 मिनिटं आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बर्थडे बॉय ज्यांच्या आयुष्यातील सर्वात आज खास दिवस आहे त्याचंच नाव आहे वाढदिवस, आणि नक्कीच दादांना आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या। आणि थोड्याच वेळामध्ये अतिशय थाटामाटामध्ये वाढदिवस देखील साजरा केला जाईल। क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु नो बॉल आहे, नो चेंडू घोषित केला होता पंचांनी। धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल, 10 धावा धावफलकावरती आहेत। यावी स्विच हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। आदरणीय संतोषजी टोंपे साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, आणि नितेश सावणे साहेबांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चांगली फलंदाजी होते. चौकार येतोय. फलंदाज सचिन वाघमारेच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार. आणि जर हा तिसरा चेंडूवरती चौकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. निलेश दादा खारे यांच्याकडून सर्व संघांना ही सुवर्ण संधी आहे. स्वप्नील स्विच हिट आणि सलग चाल हा तिसरा चौकार. या स्पर्धेमधील ही पहिली चौकारांची हॅट्रिक आणि त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे निलेश दादा खारे यांच्याकडून. प्रत्येक संघासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि सलग चाल हा चौथा चौकार. सचिन वाघमारेची बॅटिंग आवडली असेल तर सचिनसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. आता मात्र थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लॉंग ऑफ वरती आणि मिळते 11व्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा. धावफलकावरती आहेत. स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. गोलंदाज प्रशांत कोंडे येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये 32 धावा धावफलकावरती आहेत. 16ची सरासरी धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. 32. पहिल्या मॅचमध्ये देखील 41 धावांचा पाठलाग एकही फलंदाज न गमावता केला होता आणि याही मॅचमध्ये 33 धावांची पार्टनरशिप बनवली आहे सचिन वाघमारे आणि गणराजने. यस फिंगर अप. क्लीन बोल्ड झालेत आय थिंक. पंच एकत्र येत आहेत. किरण शिंदे आणि संकेत भगत. नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच चर्चा करतायत किरण शिंदे आणि संकेत भगत. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि पंचांनी आउट घोषित केलाय. यस OUT फलंदाज झालाय बाद. सीड येतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच आहे आडिवली आणि डिसिल्वा ब्रदर्स
मी डोंबिवलीकर. या दोन संघांमध्ये यापुढील सामना असेल. आडिवली संघ बघा आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे आयोजकांची. क्या बात आहे, सोडून दिला चेंडू आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 34. प्रशांत कोंडेला कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. दोनच चेंडू झालेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. बघा प्रॅक्टिस करू नका. तन्मय प्रतिष्ठान संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. टिनू बेडेकर अँड कंपनी यावेळेस गॅपमधून खेळतायत. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे आणि येतोय हा चौकार. नक्कीच थोडेसे नाराज आहेत गावदेवी कोपर या टीमचे 12th मॅन. क्या बात आहे, स्विच हिट, परंतु फलंदाज बॉक्स आउटच्या स्वरूपात झालाय बाद. सीड बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येत आहेत. अजय येतोय नवीन फलंदाज. प्रशांत कोंडेने या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत आणि हा 3रा विकेट मिळवलाय प्रशांत कोंडे यांनी. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का या षटकामध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे प्रशांत कोंडे. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. निलेश दादा खारे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅट्रिक चेंडू आपण पाहणार आहोत आणि न्यू बॅट्समन येतोय यश. हॅट्रिक बॉल. पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली चौकारांची हॅट्रिक. यावेळेस ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत बाबू आहेत कव्हरला आणि मिळते 1 धाव. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 धावा. 39. 7 धावा खर्च केल्या गोलंदाज प्रशांत कोंडे यांनी आणि 3 विकेट देखील मिळवले. अंकेश पाटणे देखील येत आहेत. आडिवली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. आडिवली संघाचा संगणक आपण टॉससाठी यायचा आहे. सुमित देखील आहेत ज्यांनी शिवराज चषकामध्ये सर्वांची मनं जिंकली. खूप चांगली फिल्डिंग केली आणि बेस्ट फिल्डर हे पारितोषिक त्याने मिळवलं होतं. आणि सुनील लकी प्रेक्षक ठरले होते. निलेश दादा खारे यांनी मिक्सर घेतला लकी ड्रॉच्या माध्यमातून. क्या बात आहे, आमचे भाऊ देखील होते. येस. आणि येतोय हा वाईट बॉल. गोलंदाज आहेत अश्विन. अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या आहे 40. थोडासा लेझी अप्रोच आपण पाहिला फलंदाज यशच्या माध्यमातून. त्यामुळेच सचिन वाघमारे थोडेसे नाराज आहेत. धावसंख्या आहे 40. आणि काय घडलं मैदानावरती? फलंदाज होईल बाद. यशला माघारी परतावं लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. यस. प्रत्येक विकेटला चेंडू काउंट असेल आणि नो बॉलला देखील यस बॉक्स आउट आहे. आणि चेंडू देखील प्रत्येक विकेटला वाईट बॉल असेल नो बॉल असेल चेंडू काउंट असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आडिवली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या.
डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. स्विच हिट गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके येत आहेत. एक मोठी धावसंख्या बनवली आहे. पहिल्या मॅचमध्ये 41 धावांचा पाठलाग सहज केला आणि या सामन्यामध्ये देखील आत्तापर्यंत 44 धावा बनवल्यात. 45 धावा धावफलकावरती आहेत आणि त्यामध्ये अजून एक धाव ॲड करूया. धावसंख्या 46. धावसंख्या आहे 46. GTCचे कुणाल इंदब आहेत आमचे ऑफिशियल अपडेटर आणि तुषार आहेत आमचे कॅमेरामन. थोडेसे बिझी आहेत. बिपिन यादव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय डॅडी मोरे स्मृती चषकामध्ये. बॅक टू द बॉलर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अश्विन यांनी आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 47 धावा. संदीप म्हात्रे वेलकम स्वागत आहे. मॅन फ्रॉम चिंचोल्याचा पाडा. क्रिकेटचे खूप मोठे चाहते एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक मान्यवर येत आहेत. त्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात है, क्या बात है. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. प्रशांत कोंडेने आतापर्यंतचा हा सर्वोत्तम झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅचमध्ये स्वर्गीय मुकुंद सीताराम म्हात्रे 11 गावदेवी कोपर या संघासमोर तेजस 11 वाडा बॉईज या संघाने. टॉस आपण करूया. आडिवली आणि डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर दोन्ही कॅप्टन या. मी डोंबिवलीकरचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. आडिवलीचे कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आय थिंक चेतन यांचा संघ आहे का? आडिवलीचे चेतन यांचा संघ आहे. सिद्धू आमचे सिद्धू गुप्ता का सागावचे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आडिवली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या कारण की डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. 48 धावा प्रशांत बनवायचे 24 चेंडूंमध्ये. असेल तर आपण टॉससाठी या. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आडिवली या टीमला टॉससाठी या. 48 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. गणराज गोलंदाजी मार्कवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. नक्कीच संकेत भगत यांनी डोक्याला हात लावलाय. ज्याप्रमाणे प्रशांत कोंडे यांनी हा फटका खेळले. 12ची सरासरी ने धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. आडिवली टीम कॅप्टन या.
बघा अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आडिवली संघ. पॅनल्टी लागेल टॉससाठी या आहे, कारण की पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील. बघा हे षटक समाप्त होण्याच्या आधी तुम्हाला यावं लागेल. आडिवली या टीमच्या कॅप्टनला ही सूचना असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न गणराजने इम्प्रेस केलाय, अष्टपैलू कामगिरी केली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या आहे 4. 4 चेंडू आणि 4 धावा बनवल्यात. 48 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आडिवली टीम. कॅप्टननी या स्विचिट क्षेत्ररक्षक आहे, चेंडू झाला डायव्हर्ट आणि क्या बात आहे, शेवटच्या क्षणामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण काय घडलं मैदानावरती. प्रशांत कोंडेला माघारी परतावं लागेल आणि विकेटचं पतन. प्रशांत कोंडे बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 5. स्पीडअप करायचा आहे. टाईम सुरू आहे. सचिन वाघमारे 16 मिनिटानंतर एक खेळाडू तुमचा बाहेर जाईल पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ही सर्व संघांना सूचना असेल. 5 षटकांसाठी 20 मिनिटं, 4 षटकांसाठी 16 मिनिटं. आमचे अत्यंत जवळचे मित्र देवेंद्र मोरे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. टिनू बेडेकर आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आडिवली संघ आपण कुठे असाल तर या त्वरित टॉससाठी, जास्त वेळ आपण घेऊ नका. आडिवली संघ, आडिवली आणि डिसिल्वा ब्रदर्स, मी डोंबिवलीकर, कारण की मी डोंबिवलीकर संघ नक्कीच जेव्हा पहिला सामना सुरू झाला होता तेव्हा तो संघ उपस्थित होता. सूरज म्हात्रे अँड कंपनी, सुरेंद्र लोखंडे देखील आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलंय. आशुतोष आहेत नवीन गोलंदाज. धावसंख्या 7. जिंकण्यासाठी अजूनही 41 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. त्यामध्ये फटका चांगला आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्वीपर कव्हरला आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी 40 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. मानाची सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. डॅडी मोरे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय योगेश उर्फ डॅडी मोरे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक चांगला प्रयत्न, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक चांगला प्रयत्न केला जातो आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 9. समीकरण कठीण होत चाललंय. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि धाव मिळत नाहीये. आडिवली टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. या आडिवली, सिद्धू गुप्ता या आपण, ते आडिवलीचे नाहीत, ते सागावचे आहेत. यस, परंतु खेळतात आडिवली या टीममधून, कारण की त्यांचे वडील एक लेजंड क्रिकेटर आहेत रमेश गुप्ता, जे सध्या 40+ खेळत आहेत सागाव या टीमकडून, आणि त्यांचे सुपुत्र आहेत सिद्धू गुप्ता.
क्या बात आहे, आशुतोषने इम्प्रेस केले या षटकामध्ये, कारण की चांगली गोलंदाजी आशुतोष करतोय. बॅक टू बॅक आपण 2 डॉट बॉल देखील पाहिले आणि आता मात्र हा येतोय वाईट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज. सिद्धू गुप्ता या आपण टॉससाठी या, टॉस करू आपण. दोन षटकं बाकी आहेत. 8 ते 10 मिनिटं जातीलच. या आपण. टिनू बेडेकर आपलं देखील स्वागत आहे. आमचे अत्यंत जिवलग मित्र आहेत. टिनू बेडेकर यांचा संघ आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. आय थिंक मनोज देखील आलेत आज भरपूर दिवसानंतर. मनोज धाडवे, मॅन फ्रॉम खेड, दिवा. खेडवरून दिव्याला आलेत ते आता. नक्कीच एकतर्फी सामना सुरू आहे. जॉयल आमच्यासोबत आहेत, अप्रतिम गुणलेखक. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. क्या बात आहे, बॅकफुटला आले, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे विक्रांत परबच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे, ती म्हणजेच गावदेवी कोपर या संघाला. धावसंख्या आहे 15. जिंकण्यासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 8 चौकार मारावे लागतील. नो चेंडू आणि त्याच्यावरती झालाय फलंदाज बाद. नो प्लस विकेट प्लस चेंडू काउंट असेल. रिनोश येते नवीन फलंदाज. 9 चेंडू आणि 8 चौकारांची गरज, कारण की 9 चेंडू आणि 32 धाव बनवायचे आहेत. बॅटची कडा आहे आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. आडिवली संघ या पण टॉससाठी. सिद्धू यावेळी ड्राईव्ह केलंय आणि क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे काऊ कॉर्नरवरती आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. या 2 धावा नक्कीच वाचवल्यात या चेंडूवरती. फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 29 या मॅचमध्ये. समीकरण कठीण होत चाललंय. सामना थोडासा लांब होत चाललाय गावदेवी कोपर या टीमसाठी आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 21. 27 धावांची अजूनही गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू बनवायच्या धावा 27 या मॅचमध्ये. आडिवली संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. या आडिवली संघ बघा. यस, आमचे तन्मय प्रतिष्ठान या टीमचे खजिनदार विनोद यादव, वेलकम, स्वागत आहे. आणि हा षटकार लगावलाय. 27 धाव बनवायचे आहेत आणि षटकार लगावलाय रिनोश यांनी. गोलंदाज आहेत कॅप्टन अक्षय, ज्या अक्षयने पहिल्या मॅचमध्ये 4 धावेंचं षटक हाताळलं होतं आणि 2 विकेट देखील मिळवले होते. तोच अक्षय याही मॅचमध्ये विकेटने सुरुवात करतोय. चला आडिवली टीम. सिद्धू या पण. मंगेश बघा, तुम्ही चर्चा करा काय म्हणणं आहे. पुन्हा एकदा बॅकफुलला जाऊन कट करतायत आणि मिळते फक्त एकच धाव. फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि गावदेवी कोपर या टीमचे 12 मॅन थोडेसे नाराज आहेत.
कारण की त्यांचा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. अपेक्षित खेळ होऊ शकला नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि सामना जिंकला होता, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये भरपूर चुका केल्या. खास करून दुसऱ्या षटकामध्ये जे 4 चौकार आले तिथूनच सामना आणि त्या सामन्यावरती वर्चस्व निर्माण झालं आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. आडिवली संघ काय निर्णय आहे मंगेश? आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. आणि यस सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तेजस 11 वाडा बॉईज या संघाने. सलगचा हा दुसरा विजय मिळवलाय आणि संघ दाखल होतोय सेमीफायनलमध्ये. अभिनंदन.